ॲक्च्युली काय ना, दे से एव्हरी लाईफ इज अ स्टोरी. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ना बऱ्याच अशा गोष्टी असतात की जे सांगायला त्याला आनंदसुद्धा होतो, आणि काही काही गोष्टी अशा असतात की जिथे आपल्याला वाटतं की आपण इथे चुकलो किंवा हे असं करायला पाहिजे होतं, तसं करायला पाहिजे. आणि जेव्हा ते लाईफ एवढं मोठं असतं मामांसारखं, तेव्हा तर मग खूप स्टोरीज असतात आणि खूप हे करायचं. तर 1934चा जन्म, शाळा दरवेळेस पहिले वगैरे वगैरे ते तर होतेच. 11वी त्यावेळेस PUC होतं, मला वाटतं 12वी नव्हतं, 11वी होतं. आणि 11वीला जेव्हा मामा पहिले वगैरे आले आणि जे काय एंट्रन्स होतं, तर त्यावेळेस एक गोष्ट अगदी क्लिअर होती की म्हणजे इंजिनिअरिंग मिळणार, ॲडमिशन वगैरे. बाय दॅट टाईम, अरे पाणी सांगा, पाणी. सो सांगण्याचा उद्देश असा की एक काळ असा आला की जे म्हणतात ना की आयुष्यातले चढ-उतार हे सगळ्यांनाच, कोणालाच चुकत नाही. एक काळ असा आला की अण्णांची सुद्धा प्रॅक्टिस संपली होती. जे ते गाडी बिडी ते सगळं गेलं होतं, लोक विक होते ते सगळे संपले होते. आणि एक मधला काळ असा होता की 47 ते 50 52च्या मध्ये की परिस्थिती तेवढी चांगली नव्हती, कठीण परिस्थिती. म्हणजे एवढी कठीण परिस्थिती की घर कसं चालत होतं कोणालाच माहीत नव्हतं. तर तेव्हा मामांना 30 रुपये इंजिनिअरिंगला लागल्या त्या काळामध्ये स्कॉलरशिप मिळाली, 30 रुपये. आणि ते मामा काल सांगत होते की त्या 30 रुपयामध्ये पूर्ण घर चालायचं. इंजिनिअरिंग तर करतच होते, पण हे स्कॉलरशिप महिन्याला 30 रुपये मिळायची. 1951 सालची गोष्ट. 1951ला 30 रुपये म्हणजे किती मोठी गोष्ट होती. आणि त्या 30 रुपयाच्या याच्यावर सगळं घर चालायचं. आणि घरातली परिस्थिती तेव्हा सुधारली जेव्हा स्कॉलरशिप चालू झालं. आणि नंतर देर इज अ स्टोरी की इंजिनिअरिंग झाली, लगेच नोकरी लागली, 2-3 महिन्यातच भाऊसाहेब क्षीरसागर वगैरे वगैरे, ती सगळी स्टोरी आहे. मग त्यांनी लगेच नोकरी लावलं, 4-5 वर्ष हैदराबाद संस्थानामध्ये नोकरी केली. आणि 60मध्ये परत सगळ्यांना महाराष्ट्रात आलं. आणि पहिलं नोकरी जी महाराष्ट्रातली झाली ती सिद्धेश्वर. या संदर्भात एक गोष्ट, हां, तर सिद्धेश्वर आता हां आपण इंटरॅक्टिव्ह असंच ठेवू. जे संदीपनी सांगितलं की परिस्थिती कशी होती, ते एक भाऊकाकांचं पत्र सापडलं होतं मध्ये. त्या भाऊकाकांच्या ह्याच्यात त्यांना MD करत होते का इंटर्नशिप करत होते माहीत नाही, पण भाऊकाकांचं दादांना आलेलं पत्र सापडलं होतं, ज्याच्यात त्यांना स्टायपंड काहीतरी 17-18 रुपये मिळायचा. आणि त्या 17-18 रुपयांची विल्हेवाट कसे लावते, त्यातले काही हैदराबादला पाठवायचे. आणि हे सगळा हिशोब भाऊकाकांनी दादांना कळवला होता. म्हणजे इतकं त्यांच्यात क्लोजली असं रिलेशन होतं. सगळ्या नवीन पिढीला सांगायला मला खूप आवडेल की सगळे शिकल्यानंतर नोकरी करताना पण त्यांच्या पगाराची कशी विल्हेवाट ते लावतायत हे त्यांनी मोठ्या भावाला कळवलं होतं. आणि ते पत्र बघून खरंच खूप छान वाटलं होतं. कुठल्याही घरात ना हे खूप कॉमन असतं आजकाल, की बाबा जेव्हा नोकरीला मुलं लागतात तेव्हा पहिले 1-2 वर्ष ते सगळे पैसे असतात ते कॉमनली वाटले जातात. आणि मग हळूहळू जसं जसं ज्याचा संसार चालू होतो ते सगळ्याच घरामध्ये असतात. म्हणजे आमच्याकडे तर ते खूप प्रॉमिनंटली झालं. पण सांगण्याचा उद्देश असा की सिद्धेश्वर चालू झालं. सिद्धेश्वर जरी चालू झालं तरी कुंदाताई, बेबीताई आणि बडूमामा, आजी आजोबा हे सगळे हैदराबादच होते. आणि बाकी इकडे एक नवीन जन्म घेत होते ह्याच्यामध्ये इन्क्लुडिंग. तर तिथे मग पैसे पाठवायला लागायचे, सिद्धेश्वरून हैदराबादला पाठवायला लागायचे. आणि सुरुवातीला तर मामाला सुद्धा म्हणजे तिकडे जेव्हा शिकत होते, पण मामा मला वाटतं 57-58ला डॉक्टर झाले होते. 59पर्यंत मामासुद्धा कामाला, डॉक्टर मामासुद्धा लागले होते. त्यामुळे तेव्हाची परिस्थिती जरा सुधारायला लागली होती चांगलीच म्हणजे त्याच्यामध्ये. तर हेच म्हणजे सेम पत्र जी म्हणली ना, अशीच आईसुद्धा मला एकदा सांगायची की एकदा ते काही जेवढे मामांनी सिद्धेश्वरून पैसे पाठवले आणि ते काहीतरी लवकर संपले, म्हणून यांनी आईने आणि आजीने पत्र लिहिलं की नवीन पैसे पाठवले, म्हणजे अजून पैसे पाठवले. तर मामाने तिकडनं लिहिलं की अरे एवढे तर पैसे पाठवले तर काय केले, या दोघींनी बसून एक पैशाचा हिशोब लिहून पाठवला की हो हे असे पैसे गेले म्हणून. म्हणजे आम्ही काय थोडंसं मग ते मामाला थोडं वाईट वाटतं होतं, मी काही हिशोब मागितला का तुम्हाला वगैरे वगैरे. तर ते आई सांगायची. असंच लग्नाच्या दिवशीसुद्धा म्हणजे आईचं लग्न होतं वगैरे, त्याच्या आठवणी आईकडनं आल्या त्या मी सांगतो. तर लग्न 2 दिवसावर आहे आणि वरती काहीतरी मेमध्ये लग्न, त्यामुळे गच्चीवर काय
असे अंथरुण घातले आणि आई मी लगेच धावत धावत आले आणि खूप पळत पळत आली. तर मामाला एवढं वाटलं अरे तू पडली असतीस तर काय झालं असतं म्हणून एकदम रागवलं गेलं. तर त्यामुळे मला ते एकदम आठवतं की बाबा माझ्या लग्नाच्या आदल्या दिवशी मामा मला रागवलं. मग त्यांना असं वाटलं की आपण आता हिचं उद्या लग्न आहे आणि आपण आधीला रागवलं त्याच्यामुळे. तर अशा एक काही काही स्टोरीज जशा जशा ऐकलेल्या आहेत तशा. आणि नंतर मात्र मग जसं जसं सिद्धेश्वर झालं, सिद्धेश्वर नंतर मुंबई झालं, मुंबईत खूप वर्ष झाले आणि मुंबईनंतर मग पैठण किंवा इराक वॉज मेजर दिसते. आणि ऑल सडन इमॅजिन त्या काळामध्ये 5 मुली म्हणजे हा तो वेगळा विषय आहे. आता त्या विषयाला हात घालणं तेवढं बरोबर नाही पण मला एक सांगायचं बरं का. एक दिवस कधीतरी म्हणजे दादांनी तनू तर त्यांच्या सोबतच गेली होती वर्षभरासाठी. पण अनुला पण त्यांनी म्हणजे अनुला आणि मला त्यांनी बोलवलं होतं की उन्हाळ्याच्या सुट्टीत तुम्ही या. म्हणजे तनूनी शाळा 1 वर्ष पूर्ण बुडवली होती आणि तनू गेली होती तिकडे. पण आम्ही शाळा केली होती आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत जायचं असं ठरवलं होतं. पण अण्णासाहेब रात्री उठून असे चक्रा मारत होते. म्हणजे हे मला अगदी छान आठवत आहे की रामला 5 मुली आहेत आणि त्या 5 मुलींची लग्न कशी होणार की म्हणजे इतका पैसा तर आमच्याकडे नाही आहे. तर आणि दॅट वॉज द रिझन मी म्हटलं नको बाबा आपण समजा गेलो तर खूप पैसे खर्च होतील म्हणून त्यावेळेस मी गेले नव्हते इराकला. मला एक बाबांनी सांगितलेली स्टोरी. भोगका जेव्हा इंजिनिअरिंग पास झाले तेव्हापासून टाटा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस नावाचा अजून एक प्रकार आहे. इन दोज डेज इट वॉज कन्सिडर्ड पॅरलल टू IAS. ओके. तर भोगकांना त्यांना त्याच्यासाठी सिलेक्शन झालं होतं असं काहीतरी झालं होतं आणि भोगकांना ते इंग्लंडला पाठवणार होते ट्रेनिंगसाठी. तर आजी खूप रडली होती आणि आजीने सांगितलं की साता समुद्रापलीकडे मुलाला पाठवणार नाही. तर म्हणून मग भोगका गेले नाही तेव्हा आणि मग बाबांनी मग ठरवलं की हैदराबादमध्ये राहून माझं काय होणार नाही आहे. म्हणून बाबा म्हणाले की मी आजीला सांगितलं की मी क्रिकेटची मॅच बघायला म्हणून बॉम्बेला जातो. मग क्रिकेटची मॅच बघितलीच आणि मग तिकडे ग्रँड मेडिकल कॉलेजमध्ये सगळी बॅटिंग केली आणि मग वापस येऊन सांगितलं की मला तिकडे ॲडमिशन मिळाली. पण भोगकांना जर का तेव्हा टाटा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेसमध्ये भोगका गेले असते तर स्टोरी काहीतरी वेगळीच झाली असती. 4 वर्षाचं तिकडे होतं आणि 4 वर्षाचं गेल्यावर ते जाऊ नये म्हणून मग ते सगळं पाठीमागे जे लायब्ररी स्टोरी करून आणि मग हे लग्न करून मामांना इकडे डायव्हर्ट झाले. इकडं बुक करून टाकलं. ते सगळं त्याच्यामध्ये सगळं ते आजीचा हात अदृश्य हात ज्याला म्हणायचं ना तर ते तुझा आजीचा अदृश्य हात आणि असेल. आजींना कळायचं दादांची बदली कधी होणार आहे काय होणार आहे. इंग्लिश तर कळत नव्हतं असं म्हणायच्या आजी म्हणायच्या की नाही रामनी तर मला काही सांगितलं नाहीये पण असं ऐकण्यात आलं असं कानावर पडलं. आजी फार हुशार होती. सर्वात जास्त स्मरणशक्ती खरंच म्हणजे अण्णांची तर होतीच होती म्हणजे त्याचा हस्ताक्षर पण IQ आजीची म्हणजे मला माहिती नाही कुठे चालले दोघं जण पण हे बहुतेक नीलूसाठी स्थळ पाहायला चालले. कुठेतरी नांदेडला स्थळ पाहिले त्यांनी. पण ते टेलिफोनच्या तिथलंच होतं. टेलिफोनच्या तिथलं नाही ते गेट कसं कोण उघडतं त्याच्या आवाजावरनं त्याला माहिती नाही की कोण आहे. त्याशी एका डोळ्याने फक्त बघायचं. कोणीच नव्हतं आणि त्यांना वाटलं की चोर आले. घरी कोणीच नव्हतं. चोर दुपारची वेळ होती. तर आजीनी हुशार पण किती होती आजी. तिथून मल्लेश सगळ्यांची नावं घेऊन ओरडायला लागला जसं की घरात खूप जण आहेत आणि मग ते चोर पळून गेले. अशा सगळ्या स्टोरी होत्या. तर अजून कोणाला काही बोलायचं असेल किंवा अजून बाकीचं आता परफॉर्मन्स होता तर नाही कोणाचा. हे म्हणजे आता हे एक येत आहे तुमचं मध्ये असेल तर मध्ये चालू करून टाका.